friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn standard 8 subject mathematics chapter number 5 expansion formulae. त्यामध्ये मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.3 आपल्याला घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करा, सोबतचं घंटीचं बटन जे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा. चला मित्रांनो सुरुवात करूया. स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 5. चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युले. फ्रेंड्स, आपण ए मायनस बी ब्रॅकेट क्यूचे एक्सपान्शनवरील सम्स आपण पाहणार आहोत. काय बघा, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ए प्लस बी होल क्यूब. हा नेमका कसा आला होता? सो ए क्यूब प्लस 3 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस 3 टाइम्स ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब हे त्याचं एक्सपान्शन होतं. आणि यामध्ये फरक काय फ्रेंड्स? फक्त सेकंड टर्म आणि लास्ट टर्म मायनस आहे, बाकी सेम आहे. त्यामुळे तुमच्या सहज लक्षात राहील. ओके फ्रेंड्स, त्यामुळे तुम्हाला इझी होईल. फक्त मायनस असेल तर सेकंड टर्म मायनस करायची आणि लास्ट टर्म जी ती मायनस करायची. दिस इज अवर फर्स्ट टर्म, दिस इज सेकंड टर्म. हे आपल्याला वर्डमध्ये कसं लिहिता येईल? फर्स्ट टर्म्स क्यूब मायनस 3 टाइम्स ए फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म क्यूब. अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म्युला तुमच्या सहज लक्षात राहणार आहे. आता प्रॅक्टिस सेट 5.3 पहिलं सम दिले बघा, 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. मायनस आहे फ्रेंड्स, त्यामुळे आपल्याला यूज करायचा आहे हा फॉर्म्युला आणि हे सॉल्व करायचं आहे. आता ऑब्वियसली फर्स्ट टर्म इज 2m मीन्स ए इज इक्वल टू इथे काय तर 2m आहे आणि बी इज इक्वल टू काय आहे तो आहे 5. सो युजिंग दिस फॉर्म्युला वी गेट. आता मित्रांनो ए क्यूब म्हणजेच काय फर्स्ट टर्मचा क्यूब आणि ए काय आपला 2m आहे तो राईट हिअर 2m क्यूब. सेकंड टर्म मायनस असते सो राईट मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर. फर्स्ट टर्म इज 2m so write in again bracket 2m square into second term. second term काय फ्रेंड्स ती आहे 5. so write here 5 plus 3 into a means 2m. इथे 2m लिहा आणि नंतर येणार मित्रांनो सेकंड टर्म स्क्वेअर दॅट इज b तो आहे मायनस 5. सो मायनस 5 स्क्वेअर, सॉरी मायनस नाही लिहायचा, तो चुकून झाला 5 स्क्वेअर. कारण काय b इज इक्वल टू 5 स्क्वेअर हाफ प्लस आहे लक्षात घ्या मायनस 5 क्यूब. आता फ्रेंड्स हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता मित्रांनो 2चा पण क्यूब आहे. सो 2चा क्यूब माहिती आपल्याला 8. एमचा क्यूब होईल एम क्यूब मायनस हा 3 जसा तसा लिहितोय इंटू 2m स्क्वेअर. 2चा स्क्वेअर होतो 4, एमचा स्क्वेअर होणार एम स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 2 जा 6 याचं मल्टिप्लिकेशन करतो 6m इंटू 5 स्क्वेअर इज 25 अँड मायनस 5 क्यूब इज 125. ओके फ्रेंड्स, सो आन्सर इज 8m क्यूब मायनस इथे बघा फ्रेंड्स 3 आहे 4 आहे 5 यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 3 4 जा 12, 12 5 जा 60. सो राईट हिअर 60m स्क्वेअर प्लस 25 6 जा 150. सो राईट हिअर 150m मायनस 125. ओके फ्रेंड्स, हे आन्सर आलं आहे 2m मायनस 5 क्यूबचं एक्सपान्शन आलं हे. ओके फ्रेंड्स, सेकंड सम लगेच घेऊया. 4 मायनस पी ब्रॅकेट क्यूब. फ्रेंड्स, ए इज 4 हिअर अँड बी इज इक्वल टू पी. तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ओके, तो फर्स्ट टर्म क्यूब. फर्स्ट टर्म मीन्स ए इज 4. सो राईट हिअर 4 क्यूब मायनस 3 टाइम्स ए स्क्वेअर. ए इज 4 सो 4 स्क्वेअर इंटू बी इज पी. सो राईट हिअर पी प्लस 3 into first term is 4 and second term square that is p square minus second term cube means p cube. फ्रेंड्स, 4चा क्यूब आपल्याला करायचा आहे. 4चा क्यूब किती येणार तो येणार 64. सो राईट हिअर 64 मायनस 3 4 स्क्वेअर इज 16. अगेन राईट 16 p प्लस 3 4 जा 12 and p square is p square minus p cube. So our answer is 64 मायनस 360. 16 इंटू 3चा मल्टिप्लिकेशन करायचं. 16 3 जा 48. सो 48p प्लस 12p स्क्वेअर मायनस p क्यूब.
ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने सेकंड सम हे झाले आपले. तिसरं सम काय बघा, 7x मायनस 9y होल क्यूब. फ्रेंड्स 7x इज इक्वल टू काय आहे, तो ए असणार आहे आणि 9y काय आहे, तो आहे आपला बी. सो फर्स्ट टर्म क्यूब दॅट इज 7x क्यूब मायनस 3 टाइम्स first term square means 7x square into second term is 9y, so write here 9y plus again 3 into first term that is 7x and 9y square means second term minus 9y cube. Okay friends, आता मित्रांनो 7 चा क्यूब 343, right here 343x cube minus 3 into 7x square, 7 चा स्क्वेअर 49, x चा स्क्वेअर x स्क्वेअर आणि हा 9y तसा देऊन टाका. ओके, प्लस 3 into 7x into 9 स्क्वेअर 9y स्क्वेअर दॅट इज 81y स्क्वेअर मायनस 9y क्यूब. 9 चा क्यूब माहीत असायला हवा, तो आहे 729 येईल तो 729y क्यूब. ओके फ्रेंड्स, मल्टिप्लिकेशन करायचं आहे फक्त. 343 जसा तसा लिहा, 343x क्यूब मायनस 3 into 49 157 and 157 into 9 जर फ्रेंड्स आपण केले ते मिळतील 1323 मायनस 1323 एक्स स्क्वेअर वाय. हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकताय. प्लस 7 3 जा 21 and 21 into 81 1701. Variables are x and y square, so write here x into y square minus 729y cube. This is expansion of 7x minus 9y whole cube. Okay friends, fourth sum 58. आता फ्रेंड्स इथे काय करणार आपण, 58 क्यूब हे असं रूपांतरित करायचं की a मायनस बी ना हा फॉर्म्युला ॲडजस्ट व्हायला हवा. सो युनिट प्लेसमध्ये 0 असणारी संख्या 60 आहे. सो 60 minus 2, we know 60 minus 2 is 58. मग याला स्प्लिट या पद्धतीने करा 60 minus 2 मध्ये आणि त्याचा क्यूब काढा. दिस इज अवर फर्स्ट टर्म, दिस इज अवर सेकंड टर्म, मीन्स a इज इक्वल टू 60 अँड b इज इक्वल टू 2. आता फॉर्म्युला यूज करा. फर्स्ट टर्म इज 60, सो 60's क्यूब हा आपल्याला लिहिता येईल 60's क्यूब मायनस असतो, नंतर 3, नंतर 60 स्क्वेअर, 60चा हा स्क्वेअर लिहा into b means 2 plus again 3 into 60 into b square that is 2 square minus 2 cube. आता फ्रेंड्स आपल्याला हे इझी होईल. आता 60चा क्यूब आपल्याला करायचा आहे, लक्षात घ्या. 60चा क्यूब तुमचा पार्ट असेल तर ठीक आहे, नाही तर 6चा क्यूब तर माहिती आहे आपल्याला. 6चा क्यूब होतो 216 नाही का, 216. आता 0 आहे इथे, याचा क्यूब आहे म्हणजे 3 टाइम्स तो लिहून टाका 1 2 3. अशाच पद्धतीने मित्रांनो आपल्याला सर्च काढता येईल. 216000 मायनस 3 and 2चं मल्टिप्लिकेशन करतो मी आधी 6. आता 60चा स्क्वेअर 3600 प्लस फ्रेंड्स डायरेक्ट स्टेप करतो बघा. 2चा स्क्वेअर आहे 4 into 3 12 होतील इंटू 60 मायनस 2 क्यूब इज 8. आता मित्रांनो हा लिहून टाका 2,16,000 मायनस आता यांचं म्हणजे 600 600 6636 3 वरती येणार 18 आणि 3 21 मिळाले 21,600 प्लस 12 6 72 सो 720 मायनस 8. आता फ्रेंड यांचं आपल्याला सबट्रॅक्शन आणि ॲडिशन करायची आहे. ती जर तुम्ही केली तर एक एक इकडे करा, चुका होणार नाहीत. 2,16,000 मधनं मित्रांनो काय मायनस करणार 21,600 याच्यातनं मायनस करा. काय येतात बघू 0 0 4 इथे पुन्हा 4 फ्रेंड्स याच्यात इकडे 4 आला 19. ओके, याच्यात 720 ॲड करायचे आहेत. 720 ॲड करून टाका. काय मिळणार आहे 0 2 11 5 9 and 1 आणि याच्यातनं -8 करायचे आहेत. सो -8 इथे -8 केले 2 1 1 5 9 1. सो ॲन्सर इज 1,95,112. ॲन्सर इज
195,112. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्हाला सहज काढता येईल. चला फ्रेंड्स, पुढचं समय ते लगेच घेऊया आपण. 5. ओके फ्रेंड्स, 198. आता फ्रेंड्स हा सुद्धा आपल्याला कन्वर्ट करायचा आहे A - Bमध्ये. मग आता इथे युनिट टेस्टमध्ये 200 ज्याचा आपल्याला क्यूब सर्च काढता येईल ती घेऊया. 200 - 2. 200 - 2 इज 198. राईट हिअर क्यूब. ओके फ्रेंड्स, हिअर A इज इक्वल टू 200 अँड B इज इक्वल टू 2. आता 200चा क्यूब, फर्स्ट टर्म क्यूब आहे म्हणजे 200चा क्यूब येणार मायनस 3 टाइम्स 200 स्क्वेअर इंटू 2 प्लस 3 इंटू 200 इंटू 2 स्क्वेअर मायनस 2 क्यूब. आता फ्रेंड्स 200चा क्यूब किती असणार आहे? 2चा क्यूब तर आपल्याला माहिती 8. आता हे डबल झिरो त्याच्यात 3 टाइम्स आहे म्हणजे 6 झिरो तिथे येतील, हे तुमच्या लक्षात आलं असेल. 1 2 3 4 5 6 प्लस मायनस 3 2 जा 6 इंटू 200 स्क्वेअर. 2 2 जा 4 म्हणजे 2चा स्क्वेअर होणार 4 आणि हे 2 आहेत, स्क्वेअर आहे त्याचा म्हणजे 4 येतील. 1 2 3 4 प्लस 2चा स्क्वेअर होतो 4 4 3 जा 12 12 इंटू 200 मायनस 2 क्यूब इज 8. ओके, 18 lakhs. 1 2 3 4 5 मायनस 6 4 जा 24 24 1 2 3 4 आहेत ते 1 2 3 4 प्लस 12 2 जा 24 0 0 मायनस 8. आता मित्रांनो हे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. वेळ जाईल मित्रांनो तुम्हाला सबट्रॅक्शन ॲडिशन येते. मी डायरेक्ट आन्सर घेतो. ते असणार आहे मित्रांनो 77,62,392. दिस इज द क्यूब ऑफ 198 क्यूब. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेल. पुढचं सम बघूया. 2p - 1/2p क्यूब. फ्रेंड्स A इज हिअर 2p आणि B काय आहे? B आहे 1/2p. फॉर्म्युला यूज करूया. काय फ्रेंड्स? A क्यूब मीन्स फर्स्ट टर्म क्यूब. सो राईट हिअर 2p क्यूब मायनस 3 टाइम्स A स्क्वेअर. A मीन्स 2p. सो राईट हिअर 2p स्क्वेअर into second term that is 1/2p plus 3 first term is 2p and b square means second term square 1/2p square minus 1/2p bracket cube. So friends 2p cube 2चा क्यूब आपल्याला करायचा आहे. 2चा क्यूब होतो 8p cube minus 3 आणि फ्रेंड्स इथे 2pचा स्क्वेअर आहे म्हणजे 4p स्क्वेअर आणि हा डिवाइड यांना प्रत्येक टर्मला असणार आहे तो डिवायडेड बाय 2p असं लिहून टाका. प्लस 3 2 जा 6 6p डिवायडेड बाय 1/2p स्क्वेअर. सो 2 स्क्वेअर इज 4 अँड p स्क्वेअर इज 4p स्क्वेअर. सो राईट हिअर मायनस 1/2p क्यूब. 2's क्यूब इज 8 अँड pचा हा क्यूब असणार आहे. फ्रेंड्स बघूया काय कॅन्सल होते. 8p क्यूब मायनस 2 1 जा 2 2 जा मित्रांनो 2 आला. इथे p स्क्वेअर इथे p आहे म्हणजे हा एक p आणि हा एक p कॅन्सल झाला. शिल्लक काय 3 2 आणि p मल्टिप्लिकेशन करून टाका. किती होणार 6p मायनस 6p प्लस आता फ्रेंड्स इथला एक p गेला हा एक गेला. 2 3 जा 6 अँड 2 2 जा 4 मीन्स 3 डिवायडेड बाय 2 इंटू p 2p आणि लास्ट टर्म काय ती 1 मायनस 8p क्यूब. ओके फ्रेंड्स हे सुद्धा गणित तुम्हाला कळालं असेल. पुढचं गणित घेऊया लगेच. काय ते 7 सम 1 मायनस 1/8p क्यूब. फ्रेंड्स हिअर A इज 1 अँड B इज 1/a. राईट फर्स्ट टर्म क्यूब दॅट इज 1 क्यूब मायनस 3 टाइम्स फर्स्ट टर्म स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर इंटू 1/a प्लस again 3 into first term into second term square that is 1/a square minus 1/a cube. ओके फ्रेंड्स आता हे लिहूया. 1चा क्यूब किती असणार आहे 1 असणार आहे. 1चा स्क्वेअर आहे 1 सो 3 आणि 1/a आहे मीन्स डिवायडेड बाय a असणार आहे हा प्लस हा 1चा स्क्वेअर 1 देणार आहे. सो राईट हिअर 3 into 1 1 into 1 3 अँड a स्क्वेअर दॅट इज a स्क्वेअर अँड मायनस 1/a क्यूब. This is the final answer of 1 minus 1/a whole cube. पुढचा सम बघूया फ्रेंड्स. x minus 3 minus 3/x whole cube.
सो फ्रेंड्स हिअर ए इज इक्वल टू एक्स बाय 3. हे तुमच्या माहितीसाठी एक्झाममध्ये नाही लिहिलं तरी चालेल, नाही का, चुका होऊ नयेत. त्यामुळे मित्रांनो फॉर्म्युला तुमचं लक्षातच आहे. तो काय येणार, ए क्यूब दॅट इज एक्स मायनस 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 टाइम्स ए स्क्वेअर. ए इज एक्स मायनस 3, एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इन टू सेकंड टर्म इज 3 अपॉन एक्स प्लस 3 फर्स्ट टर्म इज एक्स बाय 3, second term is 3 by x whole square minus second term cube 3 by x whole cube. फ्रेंड्स हे सॉल्व करूया. x चा क्यूब x क्यूब डिवायडेड बाय 3 क्यूब इज 27, सो राईट हिअर 27 मायनस 3 इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 9, एक्स स्क्वेअर 3 स्क्वेअर इज 9 इंटू 3 अपॉन एक्स प्लस 3, हा 3 जसा तसा आता हाय एक्स बाय 3 प्लस याचा स्क्वेअर, सो 9 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस याचा क्यूब 3 क्यूब इज 27 डिवायडेड बाय एक्स क्यूब. ओके फ्रेंड्स, काय माहिती बघूया. एक्स क्यूब डिवायडेड बाय 27 मायनस फ्रेंड्स दिस एक्स अँड दिस एक्स इज कॅन्सल. 3 1 जा 3, 3 3 जा 9 अँड 3 3 अगेन कॅन्सल. सगळे कॅन्सल झालेत फ्रेंड. म्हणजे इथे येणार एक्स शिल्लक राहिला, फक्त तो एक्स लिहून टाका, एक्स ओनली प्लस फ्रेंड्स इथे हा एक्स गेला, 3 3 गेला, फक्त 9 वरती शिल्लक आहे, खाली एक्स आहे. सो राईट हिअर 9 अपॉन एक्स मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. ओके फ्रेंड्स, क्वेश्चन 1 आपला कंप्लीट झाला आहे. क्वेश्चन 2 मित्रांनो घेतला तर व्हिडिओ लांबेल, आपण पुढच्या लेक्चरमध्ये तो नक्की घेणार आहोत. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. टेक केअर, गुड बाय.